कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमा म्हणजे नव्या सीझनची सुरुवात. उरण जसं 2 महिने कामानं गजबजलेलं असतं, उरण सारखीच मुंबईत वर्सोवा वस्ती नारळी पौर्णिमा जवळ आल्याची वर्दी देते. ही लगबग बघायला मग आम्ही पोहोचलो वर्सोव्यामध्ये. वर्सोव्यात राहणारं सुतारे कुटुंब पिढी जात मच्छीमारीचा व्यवसाय करतात. मालकीच्या 2 ट्रॉलरवर त्यांचा व्यवसाय चालतो. मिळकत चांगली असल्यामुळे बहुतांश कोळी समाज सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. सणाच्या तोंडावर तर या सोने खरेदीला पर्याय नाही. नारळी पौर्णिमा आली आणि सोनं खरेदी केलं नाही असं कोळी समाजात होत नाही. अनंत सुतारे यांनी आपल्या पत्नीला चक्क 15 तोळ्याचा कंठीहार केलाय. अर्थातच त्यांची पत्नी खुश आहे. घेतो आम्ही कधी समजा पैसे मिळले तसे नारळी पौर्णिमेला आम्ही घेतो. पण दरवर्षी आम्ही घेतो. 2 तोळे 1 तोळा असं घेतोच असतो किंवा 5 तोळे जसं जमेल पैसा तसं घेतो. पण ते आम्हाला लागतेच ते घालायला. आमचा सणवार येतो ना, सर्व लोकांचं घातलं आपल्याला घातलं मग कसं वाटतं, म्हणून आम्हाला ते घालायलाच लागतं. सोनं थोडंफार खरेदी करायला लागतं सणावाराचं. नाही खरेदी केली तर लोक बघतील ना, हे यांच्याकडे सोनं नाही का, असं लोक बी बघतात ना. यांच्या बायकोच्या घरात हातात काय नाही, बांगड्या नाही ना, ते थोडंफार खरेदी करावंच लागतं आम्हाला. मुंबईतल्या कोळीवाड्यामधील सर्वच सोन्याच्या दुकानांमध्ये कोळ्यांच्या आवडीचे दागिने असतात. दागिन्यामध्ये त्यांचे पर्टिक्युलर जे ट्रेडिशनल असतात, कंठी असला, ठावजं असलं, हातातले पाटल्या असतात, शॉर्ट हार येतो, कानातले एकदम मोतीवाले कर्णफूल बनवतात ते लोक. सगळं ट्रेडिशनल ते तुम्हाला डिझाईन कोळी बांधवामध्येच भेटणार, बाकी कुठे नाही भेटणार. कलर दाखव ना लाल. नारळी पौर्णिमेसाठी कपड्यांची खरेदी सुद्धा जोरात असते. दुसरी साडी दाखव जरा. याची कमी कर का 350. त्यातही कोळी महिलांच्या खरेदीला जास्त उधाण असतं. थाटाप्रमाणे आम्हाला चालायला लागते. सुनापासून वहिनी बहिणी या सर्व कुटुंबात आहे ना, काकाच्या मुली, मामाच्या मुली, माझ्या वहिनीच्या, हे सर्वांचं ते एकच आम्ही एक थाट करतो. नारळी पौर्णिमेचा एक कलरचं घालतो आणि जायचं. नारळी पौर्णिमेला जातो. नारळी पौर्णिमेला सर्व कोळी महिला एकाच रंगाच्या साड्या घालतात आणि तशी ऑर्डरच दुकानदाराला दिलेली असते. एक गल्लीमध्ये एक कलर 1000 साडी पण लागतात. एक कलर 1000, 800, 500, कोण गल्लीला 200 असं लागतं. हा करतो मी. ऑर्डर घेऊन थोडावर बनवून देतो आम्हाला कंपनीमध्ये. फुल स्टॉक करून ठेवतो. त्यांना सॅम्पल दाखवावं लागते. एक महिना 2 महिने पहिले सॅम्पल दाखवावं लागते. ते सगळी गल्ली पसंत करणं, नंतर आम्हाला ऑर्डर द्यायला. मुंबईतल्या कोळीवाड्यात वेगवेगळ्या मच्छीमार सोसायटी आहेत. नारळी पौर्णिमेला या सगळ्या सोसायट्यांचे पदाधिकारी अख्ख्या कोळीवाड्याला सजवतात. चित्र सारे वेगळे वेगळे असतात सर्व, पण मंडळ जरी अलग असली, आमची 9 गलीची 9 मंडळ आहेत, पण जी येताना एकत्र येऊन जे दर्याराजाला ग्रहाण घालतो आम्ही, गाराने हे देव दर्याराजा शांत हो म्हणून, त्यावेळी सर्व मंडळ एकत्र येतात. जरी मंडळ वेगवेगळी, प्रत्येकाची संस्था वेगवेगळी असल्या तरी या दिवशी या दर्यासागराला शांत करण्यासाठी ते आम्ही एकत्र येऊन, प्रत्येकाची वाद्यवाद्य अलग अलग असली तरी एकत्र येतात ते समुद्र किनाऱ्यावर आणि उत्सव साजरा केला जातो. नारळ पुणेचे आज कितीही नवीन नवीन कोळी गीतं आली असली तरी वृद्ध कोळी महिला मात्र आपली जुनी कोळी गीतं गायल्याशिवाय राहत नाहीत. बहिणी पान सुपारी खावाला, बहिणी पान सुपारी खाया ग. कोळी समाज हा नेहमी एकसंघ राहतो. त्यांच्या एकजुटीचं खरं चित्र दिसतं ते नारळी पौर्णिमेला. एकाच रंगाच्या एकाच ढंगाच्या साड्या नेसून शेकडो महिला नाचत गाजत बंदरावरती पोहोचतात आणि दर्याराजाला नारळ अर्पण करतात, तर पुढील वर्षासाठी साकडंही घालतात. हे दर्यासागरा, तुला नेहमीप्रमाणे आम्ही मानाचा मुजरा म्हणून नारळ अर्पण करतोय आणि खरोखर तुझी आमच्यावर कृपा आहे. हीच कृपा अखंड राहू दे आणि आम्ही समुद्रात
खूप लांबवर खोलवर जातोय आणि मासेमारी करतोय आणि तुझा आम्हाला नाकव्यांना आणि सर्व कुटुंबांना तुझा समुद्राचा साथ असतोय आणि अशीच मासली आम्हाला प्रत्येक वर्षी देतोयस. तशीच पुढच्या वर्षी या वर्षी आम्हाला देत राहा आणि आमच्यावर तुम्ही प्रसन्न व्हा, कारण आमचं दर्यावरच पालन पोषण असते आणि ते आमच्या कोली बांधवांना लाभू दे हीच तुझ्याकडे प्रार्थना. बोला दर्यासागर महाराज की जय. मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. खायला टेस्टी लागतं. करत होता तू बीच